घाटकोपर आणि चांदिवलीतील दरड दुर्घटना प्रकरणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला। मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांचा सहायता निधी देण्यात आला आहे। शासनातर्फे 4 लाख रुपयांचा सहायता निधी सुपूर्द करण्यात आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते सहायता निधीचं पत्र देण्यात आलंय। 12 ऑगस्टला पहाटे घाटकोपर आणि चांदिवलीच्या मध्यावर असलेल्या अशोकनगरवर दरड कोसळून 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते। यात मोहम्मद समीर, कमल हसन अन्सारी, शाहील हुसेन अब्दुल कादर, मोहम्मद आरिफ, मोहम्मद अली शेख, मर्जिना आरिफ शेख, मन्नत आरिफ शेख, अवान आरिफ शेख, विकीत रमेश यादव, सद्दाम हुसेन खान, वाजिद अली अशी मैदानची नाव आहेत। या मृतकांच्या कुटुंबांना आज शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांचा सहायता निधी देण्यात आला। अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळून अनेक लोकांच्या घरावरती डोंगर कोसळला आणि त्याच्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या वतीने ज्यांच्या घरावरती डोंगर कोसळलेला आहे, ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे, या लोकांना शासनातर्फे मदत मिळावी अशा पद्धतीने प्रयत्न करत असताना आज शासनाच्या वतीने ज्या घरामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा कुटुंबियांना 4 लाख रुपये देण्याचं काम शासनाच्या वतीने मंजूर झालेलं आहे। आणि आज तुमच्या साक्षीने त्या विभागाचे नगरसेवक विजूभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्या गरीब लोकांना 4 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधून आणखी एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली। लग्न जमवण्याचं आमिष दाखवून अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेकडून 77,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे। भोंदू खंडागळे आणि त्याचा साथीदार जितू पवार दोघांनाही अटक करण्यात आली। खरात प्रकरणानंतर नाशिकमधील भोंदूगिरीचा 12वा गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यातील भोंदूगिरीच्या गुन्ह्यांपैकी सुमारे 15% गुन्हे नाशिकमध्ये असल्याचा अंनिस झाला। जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होता। त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती। आणि नंतर तो पलटून गेला। तो मी त्याचा तो विशाल खटंगडे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला। तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत समसानं ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडे टाकून आणि येऊन गेले। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला। आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागल। पैसे मी म्हणणे मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।